Hello friends, good morning. Myself Pankaj Srinath. Welcome to the Success Point Academy. In last lecture, we discussed about some problem based on the practice set 2.5, and in that we saw problems like when alpha and beta are given and we have to find that quadratic equation. So आज आपण फ्रेंड्स क्वेश्चन 5 जो पाहणार आहे त्यामध्ये तुम्हाला वर्डिंग क्वेश्चन दिले आहे, म्हणजे तुम्हाला शाब्दिक प्रश्न दिले आहे आणि मग तुम्हाला यावरून फाइंड आउट करायचे आहे कॉन्स्टंट जो काही दिलेला आहे k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो इट्स टाइम टू स्टडी. खूप इझी क्वेश्चन आहे, तुम्हाला 3 मार्कासाठी विचारले जाऊ शकतो हा क्वेश्चन. काय दिलेला पहा, सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. आता यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे, तुम्हाला कंडिशन दिलेली आहे, ती कंडिशन तुम्हाला व्यवस्थित मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहिता यायला पाहिजे. जर तुम्ही कंडिशन व्यवस्थित लिहिली नाही तुमचा प्रॉब्लेम रॉंग होणार. सो पहा केअरफुली, यामध्ये जे स्टेटमेंट दिलेलं आहे, जी कंडिशन दिलेली आहे त्याला तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे मॅथ्सच्या फॉर्म मध्ये. जर तुम्ही ते करू शकला तर मग प्रॉब्लेम तुम्हाला खूप इझी जाणार. आणि यामध्ये फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. म्हणजे यामध्ये सब क्वेश्चन दिलेले आहे, एक तुम्हाला कंडिशन दिली आहे आणि कंडिशन दिल्यानंतर ते सॉल्व्ह करायचं आणि त्यावरून काय करायचे आहे, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर पहा, सम ऑफ द रूट्स, आता आपण पाहिलं आहे सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. ही तुमचं कंडिशन आहे. आता पहा, आता इथे पहिले आपण सुरुवातीला काय करू की आपल्याला अल्फा आणि बीटा हे रूट्स गृहीत करावे लागेल. याच्यामध्ये आपल्याला माहित नाही कोणते त्यांचे रूट्स आहेत, आपण त्यासाठी अल्फा आणि बीटा कन्सिडर करू. तत्पूर्वी आपण काय पाहणार, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आहे, म्हणजे काय म्हटलंय, सम ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट and find k if equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. मग आता पहा, वन बाय वन सॉल्व करू, समजून घ्या. सपोज काय करणार आपण पहिले रूट्स abc च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. आता काय, द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, जे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आहे, द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे गिवन दिली तुम्हाला, यस, x स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. मग यावरून फाइंड आउट काय करणार आपण, फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ abc. सो हाउ कैन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ abc, यस, बाय कंपेयरिंग विथ स्टैंडर्ड फॉर्म. नाउ comparing with x square plus bx plus c is equal to 0. कारण की यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत ते x च्या फॉर्म मध्ये आहे, म्हणून स्टँडर्ड फॉर्म आपण x square plus bx plus c लिहिलं. इथे जर y असते y square minus 4ky plus k plus 3, तर आपण कंपेयरिंग विथ ay square plus by plus c is equal to 0. So after comparing we get, आपल्याला काय मिळणार फ्रेंड्स, कंपेअर केल्यानंतर पहा, x स्क्वेअर आहे, x स्क्वेअर म्हणजे इथे कोएफिशिएंट पाहायचा x स्क्वेअर, x स्क्वेअर आहे, त्याचा कोएफिशिएंट किती येते 1. सो a ची व्हॅल्यू किती आली 1. त्यानंतर x चा कोएफिशिएंट पहा, x चा कोएफिशिएंट काय आहे -4k. पहा इथे कसं पाहायचं, बरेच जण काय लिहितात फक्त -4 लिहितात, पण तसं नाही करायचं आहे. इथे पहा bx, मग आपण b ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, जो x चा कोएफिशिएंट आहे पहा, x चा कोएफिशिएंट पाहायचा, x चा कोएफिशिएंट काय -4k. सो b ची व्हॅल्यू काय येणार, b इज इक्वल टू काय येणार -4k. ओके. त्यानंतर c, आता c ची व्हॅल्यू काय लिहितात बरेच जण, कोणी फक्त k लिहितं, कोणी फक्त 3 लिहितं. तर हा जो टोटल आहे k plus 3 ही आहे तुमची कॉन्स्टंट, आणि म्हणून ती झाली कॉन्स्टंट व्हॅल्यू, म्हणजे c इज इक्वल टू काय ना k plus 3. हा टोटल कॉन्स्टंट आहे तुमचा पूर्ण. ओके, फक्त k नाही किंवा फक्त 3 नाही आहे, तर हा टोटल जी टर्म आहे k plus 3 हा कॉन्स्टंट आहे, म्हणून c इज इक्वल टू काय असते k plus 3 राइट करायचं. पहा, मग आता इथपर्यंत झालं. मग आता यानंतर काय म्हटलंय, आता यामध्ये कंडिशन अप्लाय करू आपण. आता काय म्हटलंय, सम ऑफ देअर रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट.
आता इथे रूट्सच्या बाबत सांगितलं आहे. मग आता आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट माहित आहे का नाही, तर मग आपल्याला काय करावं लागेल, पहिले गृहीत करावं लागेल, कन्सिडर करावं लागेल. लेट अल्फा अँड बीटा बी दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याचे रूट्स माहित नाही, तर काय म्हटलं आपण की अल्फा आणि बीटा हे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय मूळ आहेत. ओके, मग आता हे जर अल्फा आणि बीटा जर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असेल तर आपण एक गोष्ट माहिती आहे फ्रेंड्स, काय सम ऑफ रूट्स. आता इथे पहा दोन गोष्टी दिल्या आहेत, सम ऑफ रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स. आपल्याला माहित आहे सम ऑफ रूट्स म्हणजे काय, देयरफॉर अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा काय असते मायनस बी अपॉन ए. म्हणजे सॉल्व करू याला, इथे समोर सॉल्व करू, मायनस आहे इट इज बी, बी ची व्हॅल्यू किती आहे -4k आणि अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे 1. सो मायनस मायनस प्लस, समोर सॉल्व करू, मायनस मायनस प्लस आणि काय राहणार 4k अपॉन 1 दॅट इज 4k. ही झाली तुमची अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू. आणि सिमिलरली काय करणार अँड अल्फा इनटू बीटा, यालाच आपण काय म्हणतो, इथे वाटलं असतं तुम्ही लिहू शकता नाही सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा अँड इथे लिहू शकता तुम्ही प्रॉडक्ट ऑफ रूट्स दॅट इज अल्फा इनटू बीटा. ओके, अल्फा इनटू बीटा काय असते c बाय a. सो c ची व्हॅल्यू किती आहे तुमची k प्लस 3 अपॉन a किती आहे तुमचा 1, म्हणजे काय झाली k प्लस 3. सो आपल्याला दोन्ही माहित आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इनटू बीटा. Then according to given condition, now according to given condition काय दिली आहे तुम्हाला पहा, sum of roots, ही झाली sum of roots of a quadratic equation is double their product. म्हणजे त्यांच्या मुळांची बेरीज ही त्यांच्या प्रोडक्टच्या दुप्पट आहे. म्हणजे त्याला राईट कसा लिहिणार पहा, सम ऑफ रूट्स. सम ऑफ रूट्स आपल्याला माहित आहे, सम ऑफ रूट्स म्हणजे काय अल्फा प्लस बीटा, सम ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल म्हणजे ट्वाइस देयर प्रोडक्ट. प्रोडक्ट काय अल्फा इनटू बीटा. सो दिस इज द युअर कंडिशन. गिवन कंडिशन जी दिलेली आहे हे आहे. म्हणजे काय म्हटलं पहा, समजून घ्या, सम ऑफ रूट्स इज डबल देयर प्रोडक्ट. ओके, मग सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा लिहिलं आपण अँड डबल मीन्स ट्वाइस आणि देयर प्रोडक्ट मीन्स अल्फा इनटू बीटा. ही झाली तुमची गिवन कंडिशन. आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इनटू बीटा आपण ऑलरेडी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. जस्ट पुट द व्हॅल्यूज ऑफ अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा किती आहे 4k इक्वल टू 2 टाइम्स एज इट इज अल्फा इनटू बीटा किती आहे k प्लस 3. सो सॉल्व करू याला. 4k is equal to 2 ने याला मल्टिप्लाय करा, 2 into k 2k प्लस 3 2 जा 6. इकडे फॉरवर्ड मध्ये सॉल्व करू. इकडे पहा काय आलं होतं 4k is equal to 2k plus 6. हा 4k is equal to 2k plus 6. आता फाइंड आउट काय करायचं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. म्हणजे आपण k ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. हा 2k इकडे पॉझिटिव्ह आहे तर नेगेटिव्ह शिफ्ट करा. काय ना हा 4k इथे ऍज इट इज होता, याला आपण शिफ्ट केलं. ओके, हा प्लस होता इकडे लिहिल्यानंतर काय ना -2k इज इक्वल टू किती येणार, इकडे रिमेनिंग राहिलं 6. 4k - 2k किती राहिलं रिमेनिंग 2k इज इक्वल टू 6. सो यावरून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. k इज इक्वल टू 6. हा इथे मल्टिपल मध्ये आहे, इथे जाणार डिवाइड मध्ये. 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो k इज इक्वल टू 3. आणि हेच तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. खूप इझी होतं क्वेश्चन. एक जस्ट रिकॉल करू आपण. काय दिलं होतं तुम्हाला, कंडिशन दिली होती. त्या कंडिशनला तुम्हाला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ k फाइंड आउट करायचं. मग आपण काय घेतलं, द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं. त्यानंतर आपण याला कंपेअर केलं आणि एबीसी च्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेतल्या. त्यानंतर आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला रूट्स माहित नाही आणि तुम्हाला कंडिशन रूट्सच्या बाबत दिलेली आहे. मग आपण सपोज काय करू, लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. देन वी नो दॅट अबाउट द
sum of roots that is alpha plus beta is minus b by a. So value put up केल्या आणि आपण सॉल्व केलं आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काय c by a ते व्हॅल्यू पुट अप केलं आणि सॉल्व केलं. त्यावरून अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इनटू बीटा फाइंड आउट करूया. मग त्यानंतर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन जी तुम्हाला कंडिशन गिवन दिली होती काय सम ऑफ फ्रूट्स इज डबल देयर प्रॉडक्ट. मग ह्या कंडिशन मध्ये आपण व्हॅल्यू पुट अप केल्या आणि त्यावरून फाइंड आउट केलं की खूप इझी होता क्वेश्चन. याला प्रॅक्टिस करा. हा आयएमपी क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळेस हा विचारला जातो. ओके. So before going to take the next question, take the screenshot. Now come to the next question friends. काय दिले तुम्हाला 5 सेकंड क्वेश्चन नंबर 6 मध्ये अल्फा एंड बीटा आर द रूट्स ऑफ y स्क्वेअर minus 2y minus 7 is equal to 0. Then find the values of alpha square plus beta square and alpha cube plus beta cube. हा क्वेश्चन आयएमपी करा. विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन. ओके. मग खूप बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन रिपीट विचारला गेलेला आहे. मग तुम्हाला अल्फा आणि बीटा रूट्स दिली आहे. त्यावरून अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड आउट करा म्हणते आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब फाइंड आउट करा म्हणते. सो आपण काय करणार गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे the given quadratic equation is काय दिलेलं आहे y square minus 2y minus 7 is equal to 0. आता या ठिकाणी पहा तुम्हाला सम ऑफ रूट दिसते म्हणजे आपण या ठिकाणी दोन अल्फा आणि बीटा दिसतंय. मग आपण दोन्ही काढून घेऊ अल्फा आणि अल्फा सम ऑफ फ्रूट्स अल्फा प्लस बीटा आणि प्रोडक्ट ऑफ फ्रूट्स. कारण की आपण जेव्हा सॉल्व करणार तेव्हा त्याचं आपल्याला व्हॅल्यू साठी काम पडणारच आहे. ते तुम्हाला पुढे लक्षात येईल. आणि मग आता यांची ऑलरेडी काय म्हटलं अल्फा आणि बीटा आपले रूट्स दिलेले आहेत. मग त्यासाठी अल्फा प्लस बीटा काढतो म्हटलं तर त्यासाठी आपल्याला पाहिजे एबीसी च्या व्हॅल्यू. मग आपण याला काय करणार कंपेअरिंग विथ कोणासोबत स्टँडर्ड फॉर्म काय ना ay square plus by plus c is equal to 0. रिमेंबर फ्रेंड्स यामध्ये व्हेरिएबल y आहे तर आपण स्टँडर्ड फॉर्म y च्या स्वरूपात लिहायचा आहे. ओके. त्यानंतर पहा कंपेअरिंग केल्यानंतर आपल्याला काय मिळणार abc च्या व्हॅल्यू भेटणार. मग आपण कंपेअर केल्यानंतर we get a is equal to y square चा कोएफिशिएंट किती आहे ते 1. सो याची व्हॅल्यू काय ना 1. then y चा कोएफिशिएंट किती आहे -2. सो b ची व्हॅल्यू काय ना -2. नंतर c is equal to काय ना -7. सो abc आपण फाइंड आउट करून घेतलं. नंतर आता इथे म्हटलेच आहे अल्फा आणि बीटा आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा बीटा are the roots of given quadratic equation. So काय लिहू शकतो आपण सम ऑफ फ्रूट्स that is alpha plus beta is equal to आताच आपण पाहिलाय लास्ट प्रॉब्लेम मध्ये alpha plus beta means -b upon a. व्हॅल्यू पुट करा -b means minus of -2 upon a means 1 minus minus that is plus that is 2 येणार. alpha plus beta किती आलं 2 and alpha into beta काय येणार c upon a काय येणार c upon a means minus a b by a and c by a -7 upon a means 1 so काय येणार -7. ओके. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इनटू बीटा आपण फाइंड आउट करून घेतला. आता पहा आपला फर्स्ट पहिली गोष्ट आपण काय काढणार आहे ते अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काढणार आहे. आता इथे स्क्वेअरिंग दिसतंय म्हणून आपण काय लावणार स्क्वेअरचा एक्सपान्शन फॉर्म्युला लावणार. सो आपल्याला माहित आहे अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर तुम्हाला माहित आहे a प्लस b होल स्क्वेअर काय ना अल्फा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. ओके. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं अल्फा स्क्वेअर आणि प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे पहा अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअर यांना एकत्र करू आपण. इथे अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर
अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअर यांना जवळ केलं आपण कंबाईन मध्ये. ओके, मग त्यानंतर काय करायला प्लस 2 टाइम्स अल्फा बीटा. आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे फ्रेंड्स? यस, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे काय ना, हे इथेच ठेवणार आपण. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर हा प्लस मध्ये आहे, त्याला इकडे शिफ्ट करा. इकडे काय रिमेनिंग होतं तुमचं? अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर हा इकडे प्लस मध्ये होता, इकडे गेल्यानंतर काय ना मायनस 2 टाइम्स अल्फा बीटा. आता पहा फ्रेंड्स, जे आपल्याला रिक्वायर्ड होतं तेच इथे फॉर्म्युला आहे. मग आपण याला सरळ करून लिहूया. काय ना, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मायनस 2 टाइम्स अल्फा इनटू बीटा. Just put the values of alpha plus beta. We know the value of alpha plus beta, that is 2. That means 2 square हा minus 2 as it is. Alpha into beta किती आलं? minus 7. ओके, इकडे सॉल्व करू आपण. Therefore alpha square plus beta square is equal to 2 चा स्क्वेअर किती येणार फ्रेंड्स? यस 4. त्यानंतर मायनस मायनस प्लस आणि 7 टू चा 14. So alpha square plus beta square is equal to किती येणार? 18. So 1 फाइंड आउट केलं आपण. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आता? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. म्हणजे आता यावरून लॉजिक काय लावू शकतो आपण? जसं इथे आपण अल्फा प्लस स्क्वेअरिंग होतं, तर आपण अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला एक्सपान्शनचा. आता इथे क्यूब आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा होल क्यूबचा आपण फॉर्म्युला इथे अप्लाय करणार. ओके, सो फ्रेंड्स, जसं आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया. सेकंड मध्ये काय दिलं आहे तुम्हाला? इथे आपण सोल्युशन काढणार याचं. ओके, आता पहा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आहे म्हणजे इथे एक्सपान्शन फॉर्म्युला आपण होल क्यूबचा लावणार. म्हणजे काय ना, वी नो दॅट अल्फा प्लस बीटा होल क्यूब. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले लर्न पाहिजे फ्रेंड्स, आणि हे तुम्हाला माहिती आहे, वेल नोन फॉर्म्युले येत आहे तुमचे. काय ना, अल्फा क्यूब प्लस 3 टाइम्स अल्फा अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 टाइम्स अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. हा तुमचा फॉर्म्युला आहे. याला कंपेअर करू शकता a प्लस b होल क्यूब. a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब हा तुमचा आला. आता यामध्ये व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग आपण पाहायचे अल्फा क्यूब दिसते आणि इथे बीटा क्यूब दिसते. मग आपण त्यांना एकत्र करू. अल्फा प्लस बीटा होल क्यूब इक्वल टू इथे लिहिणार आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. यांना आपण कंबाईन केलं. आता ही जी टर्म आहे एवढी यामधनं आपण कॉमन काढू शकतो. दोन्ही ठिकाणी 3 प्रेझेंट आहे, तर 3 कॉमन काढणार. अल्फा प्रेझेंट आहे, बीटा प्रेझेंट आहे, तर अल्फा आणि बीटा 3 टाइम्स अल्फा बीटा आपण कॉमन काढणार. मग 3 टाइम्स अल्फा बीटा कॉमन काढलं तर रिमेनिंग काय राहते पहा. इथे 3 कॉमन काढलेला आहे, इथे अल्फा स्क्वेअर आहे, एक अल्फा आपण कॉमन काढलं, एक अल्फा रिमेनिंग राहिला. बीटा तर ऑलरेडी आपण काढलेला आहे. प्लस इथे 3 कॉमन काढला आहे, इथे अल्फा कॉमन काढलेला आहे, इथे बीटा स्क्वेअर आहे, इथे बीटा 2 आहे, त्यातला एक आपण कॉमन काढलाय, एक रिमेनिंग राहिला. ओके, आता यावरून व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करता येईल? आपल्याला पाहिजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग इथेच ठेवणार आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग आता हे टोटल टर्म तिकडे शिफ्ट करू आपण. इकडे काय होतं तुमचं? अल्फा प्लस बीटा होल क्यूब. हा प्लस मध्ये इकडे शिफ्ट करा. -3 टाइम्स अल्फा बीटा व्यवस्थित लिहा. -3 टाइम्स अल्फा बीटा आणि ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, आपण काय केले इथे? आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. इथेच ठेवलं आपण आणि ही शिफ्ट ह्या टर्मला आपण इकडे शिफ्ट केलं. इकडे होता अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस प्लस होता, इकडे आल्यानंतर मायनस. याला सरळ करून घ्या फ्रेंड्स. काय ना, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू काय ना, अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 टाइम्स अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. ओके, मग आता याची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. आपण अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. अल्फा प्लस बीटा किती आहे? 2. मग इथे काय ना 2 चा क्यूब. ओके, -3 टाइम्स अल्फा इंटू बीटा आपल्याला माहित आहे. अल्फा इंटू बीटा किती आहे? -7. सो आपण इथे -7 पुट करणार.
आणि अल्फा प्लस बीटा, अगेन अल्फा प्लस बीटा किती येणार 2. हे सॉल्व करा फ्रेंड्स. फायनल अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 2 चा क्यूब किती येणार 8, हा मायनस मायनस प्लस 7 3 चा 21 इंटू किती येणार 2. सो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू किती येणार 8 प्लस 2 ने मल्टिप्लाय करा, 2 2 जा 2 and 2 2 जा 4 किती आला 48. so therefore alpha cube plus beta cube is equal to 42 plus 8 that is 50. so अशा प्रकारे तुम्ही फाइंड आउट केलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. यामध्ये लक्षात ठेवायचं प्रॉब्लेम असं की फक्त तुम्हाला पहिले गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्यायचं, त्याला कंपेअर करायचं, एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायचं आहे. देन आपल्याला म्हटलं की अल्फा आणि बीटा आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे गिवन पार्ट होता तुमचा. ओके, त्यावरून मग आपण सम ऑफ रूट्स प्रोडक्ट ऑफ रूट्स फाइंड आउट केलं. त्यानंतर मग आपण काय केलं की आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर करायचा आहे. मग आपण अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला. त्यानंतर आपण अशा पद्धतीने सॉल्व केले कॅल्क्युलेशन आणि त्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये अल्फा प्लस बीटा होल क्यूबचा एक्सपान्शन लावून आपण अशा पद्धतीने सॉल्व केलं. आय होप सो तुम्हाला जे आजचे क्वेश्चन आहे हे समजले असेल. त्याच बेसिसवर आजचे जे क्वेश्चन घेतले आहेत त्याच बेसिसवर मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, ते तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि मला WhatsApp वर पाठवायचं आहे. थँक यू सो मच अँड टेक केअर.